एपीआय विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथेच होते. ते तात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशयित इसम होता संतोष उर्फ भाईला चव्हाण याला ताब्यात घेतलं. त्याच्या अंगझडती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्यामुळे त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी ते कबुली दिली. त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता. पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचं लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एलसीबीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं. सेंधवा मला वाटतं एमपीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्यांना. जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भाईला चव्हाण वय वर्ष 22 हा राहणारा अंचली तालुका सेंधवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे. हे दोघंही इथे शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो तपासमध्ये निष्पन्न झालेला आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे गेले. बेसिकली त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बराच वेळ झटापट केली ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच पण तो कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला तिथं त्यांना मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे. आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला. आतापर्यंत जो आमच्याकडे जे सीसीटीव्हीनेस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केलं असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एमपी मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासू आणि त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे. हत्या खून जे काही केलेलं आहे ते त्याच्या संदर्भात काही सांगितलं का? उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडल्या जाऊ नये आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडले जाऊ आणि म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती हत्या झालेली आहे. त्यांच्यासोबत इथं कोणी नव्हतं का? नाही, हे दोघेच होते. फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथे नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात. दिलेली चोरी करण्याचं नेमकं त्यांना शेतमजूर होते काम करत होते चोरी करण्यापर्यंत का गेले हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषणं असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल. चल